नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांगण। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही केअर टिप्स सांगणार आहे जे तुम्हाला फॉलो करायचे आहे, जेणे की मित्रांनो तुमचं जे पुदिन्याचं झाड आहे त्याची वाढ खूप झपाट्याने होईल। सगळ्यात पहिली टिप आहे मित्रांनो पिंचिंगची। तर पिंचिंग कशी केल्या जाते झाडची, तुम्हाला असं सिंपल असं वरतून असं पकडायचं आहे मित्रांनो या झाडाला आणि हलकंसं असं तोडून घ्यायचं आहे। हे जसं आता वरचं आपण हे असं तोडलं मित्रांनो, याला पिंचिंग म्हटलं जाते। तोडलेलं आहे तर याला साईड ब्रांचिंग येणार, नवीन फांद्या फुटतील आणि जे झाड आहे हिरवगार होईल आणि घनदाट बनेल। तर हे जे आहे मित्रांनो, ही जी टिप आहे पिंचिंगची, ही तुम्हाला नक्की फॉलो करायला पाहिजे। समजा तुमच्या झाडाची तुम्हाला एकदम जी वाढ आहे ती खूप झपाट्याने करवायची असली तर कटिंग कशी काय केल्या जाते, अशी 3-4 पानावाली जी फांदी असते मित्रांनो ती पकडायची आहे तुम्हाला आणि तिकडनं कट करायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता दाखवत आहे, असं घेतलं तुम्ही आणि इकडनं याला कट करून घेतलं तर हे 4-5 पानं असे आले पाहिजे आणि तिकडनं तुम्हाला कट करायचे आहे। हे सगळ्या ब्रांचेसवर तुम्हाला करायचं आहे। पुढचं आहे पुदिन्याच्या झाडाला खतं कोणते टाकायचे असतात। समजा तुम्हाला टाकायचं असलं तर जी प्लेलिस्टची लिंक आहे मी लास्टमध्ये देऊन देईल व्हिडिओच्या शेवटमध्ये, तिकडे जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहू शकता। याच्यासाठी जे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे खत आहे मित्रांनो ते शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, या तिघांपैकी कोणतंही एक खत घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो आणि 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा तरी नक्की या झाडाला टाकून द्यायचं आहे। यानी झाडाला नायट्रोजन मिळणार, जेणे की जे झाडांचे फांद्या आहेत त्यांचं डेव्हलपमेंट खूप चांगल्याने होणार, नवीन पानं येतील झाडाला आणि झाड खूप चांगलं हिरवगार गेलेलं आहे, चांगलं पसरून गेलं आहे। मग मित्रांनो तुम्हाला याला पूर्ण फुल सनमध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे, जिकडे खूप चांगलं सूर्यप्रकाश येते त्या लोकेशनवर, जेणे की झाडाची वाढ अजून झपाट्याने होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे मी केअर टिप्स सांगितले हे नक्की फॉलो करा। हे सिंपल केअर टिप्स आहे, पुदिन्याच्या झाडांमध्ये फॉलो कराल तर तुमचं जे पुदिन्याचं झाड आहे त्याची वाढ खूप चांगली होईल। तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता इथे स्क्रीनवर तुम्हाला एक खताची प्लेलिस्ट येत असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, तर इथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता। खूप चांगले ऑर्गॅनिक खतं त्याच्यात मी सांगितले शकता। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे। लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।